झाला तर सगळ्यांनी सतर्क राहायचं सध्या. कसं आहे, जे 1-2 वर्षापासून आपल्याकडे गोगलगाईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. आता हे पहिला पाऊस पडला की सकाळी 6 ते 8च्या दरम्यान गोगलगाई सगळ्या येतात. आता फुलवर गेलेल्या असतात सगळ्या गोगलगाई. त्याच्यासाठी सगळ्यांना सतर्क राहायचं. त्याच्यावर गोळ्याचा वापर तर करायचा एक, नाहीतर चुन्याची फटकी आपण एक 5 मीटर धुरा सोडून चुन्याचे पट्टा मारायचा. त्याच्यामुळं काय ते शुष्क होतील, ते चुना लागल्यामुळं त्या कोरड्या होतील आणि ते बरं होतील. किंवा गोळा करून सगळ्यात मिठाच्या द्रावणात टाका किंवा सोड्याच्या द्रावणात टाका, नष्ट होतील. कुठेही असं इकडं टाकू नका, ह्याच्या शेतात जातील तुझ्या शेतात होतील असं कोणीही करू नका. हां बोला. गोगलगाया धुऱ्याच्या किनाऱ्यात का रानामध्येच राहतात एक नाही, धुऱ्याच्या कडे जिथं गवत आहे तिथं आपण गवत काढी कचरा धुऱ्याच्या बाजूच्या मधला जो भाग आहे तिथं ओलसरपणा आहे ते बरोबर 1 मीटर ओलसरपणा आणि धुरा असो की काही असो, फक्त ओलसर आणि खोल जमीन तिथं जातात. म्हणजे 2 मीटर हलक्या जमिनीला किंवा माळरान जमिनीला गोगलगाई नाही. मग ती जिथं खोलवर जाता येते त्यांना भानगडी आहे. म्हणजे बघण्यात असं आढळून आलं की खोलवर बारी जमिनीलाच गोगलगाई आहे. तिथे अशा ठिकाणी काय असे भोरगे आहेत का ओले करून गुळाच्या पाण्यात 10-5 ठिकाणी जर ठेवलं तेव्हा ओलसरपणाच्या ठिकाणी येतील ते गोगलगाई. बरोबर आहे. त्याच्या खाली जरा अस्तित्व वगैरे ते गोळा करणे मिठाचं नष्ट करायचं. आतापर्यंत करायला पाहिजे तुमचं बियाणं पेरणी योग्य आहे का नाही आतापर्यंत करायला पाहिजे. आता झालं 2-4 दिवसात समजा चालू झाली पेरणी तर आपलं योग्य आहे का नाही कसं समजायचं तुम्ही गेलंय का हा. तर हे आता कोण केलं नसेल तर आणखीन 4-5 दिवस पेरायला 15 दिवस समजा. तर हे ह्या अशा बोरग्यावर 10-10च्या लाईनी 100 रुपये घ्यायचे आपल्या पोत्यातून. जे पोत्यात तुम्ही चौरट ठेवलेलं आहे जसं येईल हातामध्ये निवडून घ्यायचं नाही, जसं येईल हातामध्ये तसं घ्यायचं आणि 100 रुपया 10-10च्या उभ्या आडव्या लाईनी ठेवायच्या. 10-10च्या आडव्या लाईनी ठेवायच्या अशा उभ्या आडव्या आणि 4 ते 5 दिवस त्याला सावलीत ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ पाणी शिपडत राहायचं. असं हे कोण केलं त्यांनी याद तुम्ही केलेलं आहे. या अर्ध्या पोत्यावर उभ्या आडव्या लाईनी करायच्या दादाच्या परत त्याच्यावरती झाकायचं. बळ बियाण्याची निवड हलक्या जमिनीसाठी भारी जमिनीसाठी मध्यम जमिनीसाठी अशा पद्धतीने करून गुंडाळून अर्ध पोत त्याच्यावर टाकून 50 घ्यायचं 100 बिया घ्यायच्या जसं हाताला येतील समजा नाही करा की 100 मध्ये त्यानं तुरीचं बियाणे सर्व मार्केटमधून आणायची बॅग आणि पेरायची. 2.5 ते 3 किलो बियाणं एकरी लागतंय. बियाणं हे तुरीचं मार्केटमधूनच आणून पेरायचं आहे. घरचं तुरीचं बियाणं कुणीही पेरायचं नाही. त्यासाठी काय सगळ्यात महत्त्वाचे दुसरी ही 2 गोष्टी झाल्या, बियाणे उगवण क्षमता आणि तुरीचं बियाणं मार्केटमधलं वापरायचं. सोयाबीनचं घरचं वापरलं तर चालतंय. एखादी दुसरी पुढल्या वर्षीसाठी वाटलं तर बॅग आपण देऊ शकतो किंवा ऑनलाईन केलं जर असलं तुम्ही कोणी शेतकऱ्यांनी तर तुम्हाला परमिट जर आले तर तुमच्या यादीत नावाला ड्रॉमध्ये नावाला परमिट आले तर सुद्धा तुम्ही त्या अनुदानावर बियाणे घेऊ शकता. त्याची काही अडचण नाही. तर दुसरी गोष्ट आहे किंवा सगळ्यात महत्त्वाची बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया कशामुळे करायचं, एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि एक जैविक बीज प्रक्रिया. 2 सगळ्यात महत्त्वाच्या बीज. रासायनिक बीज प्रक्रिया जर आपण केलो तर चक्रीभुंगा कोडाळी जे येणारे रोग आहेत आणि कीड आहेत त्याचा प्रादुर्भाव लवकर होऊ नये, त्याला लवकर रोगाला बळी पडणे जात म्हणून आपण बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे. रासायनिक बीज प्रक्रिया कधी आपण ते लाल औषध लावतो इलेक्ट्रॉन सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे इलेक्ट्रॉन वॉर्डन. त्या 2 आहेत त्याच्यापैकी कुठल्याही कंपनीचं करा ते आपल्याला अडचण नाही. कंपनी नाव सांगलं तुम्हाला 3 औषध आहेत त्याच्यात. त्या औषधाची जर आपण बीज प्रक्रिया केली तर परत आपलं ते रोगाला बळी पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की रायझोबियमची बीज प्रक्रिया करायची आपल्या सोयाबीनला. ही कधी करायचं आहे पेरते वेळी केलं तर चालतंय. आपल्याला बॅगला सुद्धा आपण केलं तर एक बॅग आपण टाकली समजा ट्रॅक्टरमध्ये
नंतर दुसऱ्या बॅगला करून थोडं सावलीत ठेवायचं. आपण गुळाचं पाणी किंवा गौमूत्र असले गौमूत्र किंवा साध्या पाण्यात सुद्धा थोडं ओलसर करून आपल्या पोत्यावर घेऊन असं करून आपण त्याला, त्याच्यामुळं आपण जे घातलेलं खत आहे, तुम्ही जे घातलेलं खत आहे ते पूर्णपणे लागू व्हायचं काम त्या रायझोबियममुळे केलं जातं. नत्राचं स्थितीकरण केलं जातं आणि जास्तीत जास्त नत्राचं प्रमाण सुद्धा आपल्याला कमी वापरायचं आहे. युरियाचं प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी वापरायचं. युरियाचं पण कसं आहे, सोयाबीनमध्ये मुळाच्या गाठीवर गाठी असतात, त्याच्यामुळे नत्र तयार होते. त्याच्यामुळे युरिया कमी वापरायचा. 2 ते 3 वेळेस युरिया विभागून दिलं तर सुद्धा आपल्याला सोयाबीनला चालतंय. 2-3 वेळेस आपण एखाद्या दुंड्याच्या वेळेस किंवा फवारणीच्या वेळेस किंवा नायट्रोबेंजिन मग आपल्या फवारणीतून सुद्धा आपण देऊ शकलो. सध्या फवारणीतून देतो आपण, तसं सुद्धा दिलं तर चालतंय. सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनला ह्या 2-3 आपण काय केलो, पहिलं तपासलो, पुन्हा आपण बीज प्रक्रिया केलो की 2 आणि पेरणीची पद्धत सगळ्यात महत्त्वाची. काय पेरणीची पद्धत. आता कसं आहे, आपण सरळ टिपणीनं किंवा ट्रॅक्टरनं 5 जावड्यानं पेरतो, परंतु शास्त्रज्ञाचं मत असं आहे की एकदा जर पाऊस भरपूर बी हुलाला आहे, आता काल कुठं तर ढगफुटी झाली आपल्या उदगीर तालुक्यात, तसं जास्त बी पाऊस हुलाला आहे, उघाड पडली तर 21 ते 25 दिवसाचा आपला सतत गॅप हुलाला आहे. गेल्या वर्षी आपला गॅप झाला 21-22 दिवसाचा, तसं गॅप सुद्धा होण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणात बदल झाले त्याच्यामुळे असं होतंय. त्याच्यामुळं सगळ्या शास्त्रज्ञाचं मत असं आहे की सगळ्यांनी BPF पद्धतीचा वापर करा. BPF पद्धतीचा वापर म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला BPF पद्धतीचा वापर म्हणजे दोन्ही बाजून आपली सरी पडली जाते. हो, आणि 4 ओळीनंतर 2 बाजूला सरी पडली जाते, त्याला BPF म्हणतात. कारण त्याच्यामुळं का ते 2 बाजूला सरी पडल्यामुळे जास्त जरी पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा वाहून जाते. कमी पाऊस पडला तरी गादी वाफ्यासारखा तयार झाल्यामुळं त्याच्यामुळं ओलावा टिकून राहू शकतो. की गादी वाफ्याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळं सगळ्याचं शास्त्रज्ञाचं मध्ये सगळ्यांनी पाहणं, जितकी हवा खेळती राहील, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, पिकामध्ये जेवढी हवा खेळती राहील तेवढे उत्पन्न जास्त. 2 बाजूला आपण 4 ओळीनंतर गॅप दिल्यामुळे जास्तीत जास्त हवा खेळती राहते. त्याला हवा खेळण्यासाठी भरपूर जागा मिळते. आपल्याला फवारणीसाठी सुद्धा आतमध्ये फिरता येते. त्याच्यासाठी BPFचा वापर सगळ्यांनीच करा. यावर्षी जास्त करू वाटणार तर 1-2 एकरचा वापर करा. ज्याच्याकडे आता तुमच्या रसपुताकडे कोणाकडे BPF यंत्र आहे माझ्या माहितीने, रसपुताकडे टोकन पद्धतीचं किती जणाकडे आहे का? टोकन पद्धती दुसरं कोणाकडे? हॅलो साहेब, आम्ही आता या टाकलो. पुन्हा नंतर सगळ्यात झाल्यावर माझं झाल्यावर सगळ्यात कसं आहे, ही टोकन पद्धत, ज्याला टोकन करायचं त्यानं टोकन पद्धतीनं हो त्याची यादी तयार करा. कुठं का आपण ते परिणाम बघता येते. टोकन आणि BPF सगळ्यांनी BPF ज्याच्याकडे नसेल, आता 5 फण्याचं आपल्याकडे यंत्र ट्रॅक्टरचं गावात सगळ्याकडेच आहे, बरोबर आहे. 5 फण्याच्या यंत्राचा काहीच करू नका, मधला फणा सरळ बंद करा. हो, त्यानंतर गॅप येते. वाटल्यास तुम्हाला दुंडे मारते वेळेस त्या एका ह्याला तुरी लावा आणि जिथं गॅप आहे तिथं सरळ सरी मारून टाका, गादी वाफा तयार होते. किंवा त्याला सांगायचं त्या ट्रॅक्टरवाल्याला तिथं एक मोठी फळी किंवा ही लाव 5व्या 4थ्याला मध्ये सेंटरमध्ये असते का, लगेच फणी त्याचं पडते, त्याला सरी पडते, असं बी होऊ शकते. त्याला काही मोठी अवघड गोष्ट नाही. आणि ज्याला तूर लावणे सगळ्यात महत्त्वाचं पेरणीची पद्धत. हो, त्याच्यानंतर मग आपण जसं अटॅक येतील, जसं काही येईल आपण ती बघू. सगळ्यात दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की तुरीचा पेरा यावर्षी वाढण्याची शक्यता आहे, बरोबर आहे का? वाढणार आहे का नाही? कसं आहे मत सगळ्याचं मत? वाढणार आहे का? तुरीचा जर पेरा वाढत असला तर शास्त्रज्ञाचं मत असं आहे, विद्यापीठात सांगणार की 1 तर तूर तुम्ही सरी मारून लावा. तुरीला आपण सरी मारा, जसं आपण BPFला जी गादी वापरता सरी मारल्यामुळं काय होणार आहे, पहिली गोष्ट पाणी लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुरीला पाणी जमत नाही. थोडेही जास्त पाणी झालं तर तूर लगेच उंबळते आपली. आणि दुसरी गोष्ट कशी झाली, आपल्याकडे सरासरी तूर दिवाळीमध्ये उंबुळलेले, जुलै सप्टेंबर ऑक्टोबर उधळलेले ते उधळलेले तूर सरासरी. मग त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना तर करावं लागतील. मग त्याच्यासाठी 2-3 गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवा, तूर उंबळणार नाही आपली. पहिली गोष्ट, ज्याला तूर पेरायचं आहे त्यांनी मार्केटमधल्या बाजारातली तूर आणून पेरा, पिशवी घेऊनच पेरा. दुसरी गोष्ट, पेरते वेळेस ट्रायकोडर्माची
ट्रायकोडर्मा लक्षात ठेवा सगळेजण. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करूनच तुरीची लावण करा किंवा पेरा. कशाची? ट्रायकोडर्माची. आपण लावण केली आणि जुलै एंडिंग. तिसरी गोष्ट, ज्या तुरीला जुलै एंडिंगच्या वेळेस, जुलै महिना संपत आला त्यावेळेस ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करायची. 10 लिटर 1 लिटर 100 लिटर पाण्यात घालून आपण ड्रिचिंग केल्यानंतर, एक तर आपल्या शेती शाळेमध्ये इथं कृषी विद्यालयात बी उपलब्ध आहे, मांजराला बी उपलब्ध आहे. ट्रायकोडर्मा फार महाग नाही, 300 रुपये लिटर. 70 बियाणं जर वापरलं तर आपल्याला 26 ते 30 किलो बियाणं एकरी पेरायचं आहे. समजा जर 70 पेक्षा कमी आलं, आपलं 69 आलं 68 तर अर्धा किलोच्या मात्रेनं प्रमाण वाढवायचं. कधी 65 पर्यंत. 65 पेक्षा खाली जर बियाणं त्याची उगवण क्षमता आली तर बियाणं योग्य नाही असं समजून आपण वापरायचंच नाही, ते बियाणं टाळायचं. कसं उगवण क्षमता कसं 2-4 कधी बी खोल पडलं काही पडलं तरी सुद्धा त्याची उगवण क्षमता जाईल. ही झाली उगवण क्षमता चाचणी. आपण तपासायची पद्धत अशा पद्धतीनं आपण तपासणार आहोत. तरच बियाणं, घरचं बियाणं, सोयाबीनचं बियाणं सगळ्यांना गेल्या वर्षीच्या बॅगचं वापरायचं. चालतंय बियाणं, काही अडचण नाही. आम्ही इथं तुम्हाला जाती पण दाखवलेल्या आहेत. इथं सगळ्याच जाती आहेत बुवा. हलक्या जमिनीसाठी कोणत्या भारी, तुम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलेल्या सगळ्याला माहिती इथं आपण दिलेली आहे. घरचं ज्याच्याकडे गेल्या वर्षीची बॅग आपण पेरलेली आहे, ती 2 ते 3 वर्ष आपल्याला बियाणं माहिती. 711 आहे, 716 आहे आपल्याकडं. तुम्हाला हलक्या रानावर, भाऱ्या रानावर ती कुठली घ्यायची आहे ती घ्या. 736 आहे BSMR. रानाचं वर्गीकरण कसं करायचं? हलके, मध्यम, भारी? आता शेतकऱ्याला रानाचं वर्गीकरण माहित नाही का? वर्गीकरण आम्हाला समजलं. कसं करणार वर्गीकरण? म्हणजे हलक्या रान, भारी रान समजायचं मला. शेतकऱ्याला काळ्या मातीचं जास्त काळी माती आहे त्याला चला मी दाखवतो हलकं भारी.